तेवढं मी SP भालेकर, ऊस विकास अधिकारी, कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखाना. आज AI कार्यशाळेचं नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि कारखान्याने या अगोदर बरेचशा शेतकऱ्यांसाठी योजना केल्या आहेत, काय आहेत त्या? पंढरपूर आणि माळशिरस तालुक्याचा विचार करता या तालुक्यामध्ये पडणारं पर्जन्य व या ठिकाणी असणारी पीक पद्धती, तर ही जर अभ्यासता एकंदरीत असं दिसून येतं की पाऊस कमी पडत असल्यामुळं इथलं जे ऊस शेती असेल किंवा फळबागा आहेत ह्या पूर्णपणे उजनीच्या पाण्यावरती, कॅनॉलच्या पाण्यावरती व विहीर व नदीच्या पाण्यावरती, बोरच्या पाण्यावरती घेतल्या जातात. दिवसेंदिवस अधिक ऊस उत्पादन काढण्याकरिता शेतकऱ्यांचा अधिक रासायनिक खतं वापरण्याकडे कल आहे. ही रासायनिक खतं वापरत असताना असंतुलित पद्धतीनं रासायनिक खतं वापरली जातात. ही असंतुलितपणे वापरलेली रासायनिक खतं पाण्यातून निचराद्वारे आपल्या बोरमध्ये, विहिरीमध्ये, नदीमध्ये जात आहेत आणि हे पाणी दिवसेंदिवस दूषित होत आहे. हे दूषित होत असणाऱ्या पाण्याचा परिणाम आपल्या मनुष्य पाण्यावरती किंवा सर्वांच्या सजीव प्राण्यांच्यावरती येणाऱ्या भविष्य काळामध्ये होत आहे आणि दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढत जाणार आहे. याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर अकाली केस पिकणे असेल, पॅरालिसिस सारखे आजार असतील किंवा तुमचा कॅन्सरसारखे आजार असतील, हे दिवसेंदिवस वाढत आहेत. दुसरं आपल्याला होणारा मूतखडा असेल, हे दिवसेंदिवस वाढायचं कारण काय आहे तर हे दूषित पाणी. हे दूषित पाणी होतंय कशामुळे तर ह्या अनियंत्रित रासायनिक खताच्या वापरामुळे होत आहे. यावरती आपण जनजागृती करणं गरजेचं आहे. म्हणून कारखान्यानं मागील 10 वर्षापूर्वी माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. या माती व पाणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वर्षी 2,500 मातीचे नमुने चेक करतो आणि हे मातीचे नमुने चेक करून शेतकऱ्यांना कमीत कमी रासायनिक खताचा वापर करण्याकरिता प्रवृत्त करतो. त्याकरिता मातीचं पृथक्करण करून त्याचे पृथक्करणचा एक तक्ता आम्ही शेतकऱ्याला दिला जातो की ऊसाची लागण झाल्यापासून ऊसाची तोडणी होईपर्यंत आपण रासायनिक खतं कोणकोणत्या पद्धतीनं वापरणं गरजेचं आहे, ती कोणती रासायनिक खतं वापरणं गरजेचं आहे, किती प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे, याची माहिती आम्ही या माती परीक्षण प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करून देतो. ही माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर 2 वर्षामध्ये आमच्या अशी गोष्ट निदर्शनास आली की येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्या जमिनी ह्या रासायनिक खताच्या वापरामुळं, ह्या पाण्याच्या वापरामुळं नापीक होणार आहेत आणि कारखान्याला गाळप क्षमतेस पुरेसा असणारा ऊस उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. हा भविष्यातील धोका ओळखून आम्ही कारखान्यामार्फत सुपंत जीवाणूखत प्रयोगशाळा सुरू केलेली आहे की या जीवाणूखत प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा रासायनिक खताचा वापर कमीत कमी होईल व जीवाणू खताच्या वापरामुळे शेतकऱ्याचं अपेक्षित असणारं उत्पादन मिळेलच, परंतु जमिनीची सुपीकताही टिकून ठेवण्यासाठी आपणाला मदत होणार आहे. म्हणून सन 2019 मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली आम्ही ही प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. या दोन्ही प्रयोगशाळा सुरू केल्यामुळं आमचं हेक्टरी ऊसाचं उत्पादन टिकून राहिलेलं आहे. आमची गेली 5 वर्षाची जर एकूण हेक्टरी उत्पादकता पाहिली तर 115 टनाच्या पुढं आहे आणि निश्चितच महाराष्ट्र राज्यामध्ये साखर कारखान्यांचा विचार करता प्रति हेक्टरी ऊस उत्पादनामध्ये आम्ही सातत्य टिकून असल्याचे हे दिसून येते आणि हे खऱ्या अर्थानं आमच्या कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्रशांत मालक, सर्व संचालक मंडळ व कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्यासाठी राबवलेल्या ह्या योजनेचं फलित आहे असं म्हटलं तर हे वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर रासायनिक खताच्या जोडीला जीवाणू खतांची जोड दिल्यामुळं आमच्या साखर कारखान्याचा साखर उतारा हा सातत्यानं टिकून राहिलेला आहे. ही एक जमेची गोष्ट आहे. कारण इथून पुढच्या भविष्य काळामध्ये प्रति टन ऊस किती उत्पादन होतं याच्यापेक्षा प्रति एकरामधून किंवा प्रति टनामधून किती क्विंटल साखर निर्माण झाली हे महत्त्वपूर्ण आहे आणि या सर्व महत्त्वपूर्ण बाबींचा विचार करून कारखान्यानं ऊस विकासाच्या योजना राबवलेल्या आहेत. या योजना राबवत असताना माती परीक्षण प्रयोगशाळा केली, जीवाणूखत प्रयोगशाळा सुरू केली. ह्या 2 प्रयोगशाळा चालू करूनही आपल्याला येणाऱ्या 5-25 वर्षामध्ये पुढच्या जमिनीची सुपीकता टिकवण्यामध्ये अजूनही अडचणी निर्माण होणार आहेत. या अडचणी कोणत्या असणार आहेत तर शेतकऱ्यांना मोजून मापून जमिनीला पाणी देणं गरजेचं आहे, मोजून मापून रासायनिक खतं देणं गरजेचं आहे.
कोणत्या वेळेला रासायनिक खतं द्यावीत याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि यासाठी पंढरपूर व माळशिरस तालुक्याचा येणाऱ्या 25 वर्षाचा विचार करून साखर कारखानदारीमध्ये AI तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. ही बाब ओळखून आदरणीय प्रशांत मालक, डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब, आमचे MD साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यानं हा AI तंत्रज्ञानाचा प्रयोग राबविलेला आहे. आणि पंढरपूर व माळशिरस तालुक्यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचा पांडुरंग साखर कारखाना हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून 20 ऊस पीक जोपासणी करण्याचा हा पथदर्शक प्रकल्प आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. आमच्या कारखाना कार्यक्षेत्रातील आता सध्या 80 शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाच्या लागणी झालेल्या असून यांच्याकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचे जे उपकरण बसवण्याची जी सिस्टीम आहे तीही कार्यान्वित झालेली आहे. सर्व शेतकऱ्यांना याचे जे संदेश आहेत ते संदेश येत आहेत आणि या संदेशाप्रमाणे शेतकरी ऊसाच्या लागवडी करत आहेत. येणाऱ्या भविष्य काळामध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अधिकाधिक शेतकऱ्यांना याच्यामध्ये आम्ही समाविष्ट करून घेऊ आणि टोटल कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे 7 गट आहेत या प्रत्येक गटामध्ये हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपण प्रयोग यशस्वी करू शकतो.